हॅलो फ्रेंड्स, एकेच ब्लॉगमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. तर आता आपण परत एकदा चाललो आहे बोरशेतामध्ये. तिकडे काजूंची साफसफाई करायची आहे, त्यासाठी चाललो आहे. आणि मम्मी आहे माझ्यासोबत बघा. तर आता चाललो आहे दोघंजणं. जो अर्धा राहिला आहे साफ करायचा तो आता जाऊन करणार आहे. आणि आजूबाजूचा परिसर बघू शकता. आता भात कापणी झालेली आहे. तुम्हाला बॅक कॅमेऱ्याने दाखवतो म्हणजे व्यवस्थित दिसेल. हे बघा, एकदम मागच्या वेळेला आपण व्हिडिओ केलेली तेव्हा इकडे भात होता. आता भात कापून झाला आहे, पण पाऊस लेटपर्यंत असल्यामुळे अजून खूप दलदल आहे. हे बघा, पूर्ण असा चिखल आहे, अजून ओला आहे. हे बघा, सगळीकडे बघू शकता पूर्ण भात शेती कापून झाले. पण एकदम मस्त वाटतं, म्हणजे आता थंडी पण चालू झाली तर गारवा निर्माण झाला आहे. आता गारगार हवा सुटली मस्तपैकी. अशी ही झाडांची पानं हलत नाही, पण जो वातावरणात असा एक मंद अशी वाऱ्याची झुळूक येते, त्याच्यामुळं थंड वाटते. मी जातोय आता आपण हा तो शेतातला पाणी येतो ज्याला पर्या बोलतो आपण. म्हणजे आमच्याकडे तर पर्या बोलतात त्याला, ज्याच्यामध्ये शेतातून पाणी येतं. तो आता इकडं आटला आहे बघा. तिथं वरती थोडासा पाणी आहे डबक्यामध्ये. आणि हा इथं जो बांधण होता, ह्या बांधण्याच्या इथं थोडाफार पाणी आहे. ते बघा, तुम्ही बघू शकता. आणि नदीकडं खूप पाणी आहे अजून, कारण तो तर नाही संपणार लवकर. साधारण यावर्षी आता नोव्हेंबरपर्यंत पाऊस होता, तर अजून तीन महिने तरी पाणी काही संपत नाही. तो मार्च एप्रिलपर्यंत असणार आहे नदीला पाणी यावर्षी. त्याच्यामुळं जी नदीच्या शेजारी पावट्याच्या वेळी आम्ही करतो ती ह्यावर्षी चांगली होईल असं वाटतंय. कारण त्यांना पाहिजे तसं पाणी भेटणार आहे 4 महिने. तर तिकडं पण पेरणी केलेली आहे, चवळी आणि पावटा पेरलेला आहे बाहेर शेतात. तर ते पण दाखवतो तुम्हाला जेव्हा कधी आज उद्या टाईम भेटेल तेव्हा दाखवेन. मे बी आज तर शक्य नाही होणार आहे, कारण आज आता आपण संध्याकाळची वेळ आहे, किती 3 वाजलेत. तर जो राहिलेली साफसफाई करायची आहे काजूंची, ती करायसाठी चाललो आहे बघा. मम्मी चाललं आहे पुढं आणि मी मागे आहे. आणि आज आपल्यासोबत अथर्व नाही, कारण तो दमला आहे. सकाळी आला होता तो, त्याच्यामुळे तो बोलला मी तर काय एवढा लांब येणार नाही आता, तर तुम्ही जाऊन या. तर त्याच्यामुळे आता आम्हीच चाललो आहे, मम्मी आणि मी. आणि आता मम्मी असल्यामुळे तर टेन्शनच नाही. जो राहिलेला आहे तो आम्ही मे बी 1-2 तासामध्ये कंप्लीट करू, कारण एकदम सुपरफास्ट. हे बघा, रस्त्यांना जाताना ही इकडे यांची काजूची बाग आहे. त्यांचे काजू कसे झालेत. एक आवळ्याचा झाड पण लावला आहे. आणि काजू साईडची कुंपण बघा, तारेची कुंपण आहे एकदम मस्तपैकी. आणि आतमध्ये काजू बघा कसे झालेत, एकदम मस्त झालेत. अगदी लॉकडाऊनमध्ये लावलेले त्यांनी पण काजू. 5 वर्षात त्यांना एकदम काजू वगैरे यायला लागलेत आता चांगले. आणि आता आपली जमीन इकडून रस्ता आहे, आणि इकडं आपल्या 2 जमिनी आहेत. एक आता इकडं लेफ्ट साईडला आहे आणि एक सरळ जाऊन पुढं आहे. तर आता आपण इथं जी जवळच आहे लेफ्ट साईडला तिथं जातो आहे. मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलीच असेल ती जमीन, कारण आपण व्हिडिओ इथूनच केली होती मगाची पण. चला, ही बघा, ही जी सरळ वाट जाते ती आपला मस्जिदच्या तिकडं जाते. तिकडं आपले काजू आहेत, तिकडं पण जायचं आहे. कारण तिकडं पण थोडे काजू लावले, तर बघायला लागतील ते पण काय झालेत की नाही ते. कारण तिकडं म्हणजे लावून झाल्याच्या नंतर गेलोच नाही, कारण खूप जंगल होतो तिकडं आणि कोण जात नाही. त्याच्यामुळे आता आपल्याला जाऊन बघायला लागणार आहेत कसे झालेत काय, आणि साफसफाई करायला लागणार आहे. आणि हा जंगली फुलं म्हणता येतील, कारण हे बघा किती दिसायला किती सुंदर आहेत. तरी पण
यांचा काय यूज करत नाही, पण त्यांचं ते सौंदर्य बघा कसं भारी वाटतं. एकदम लाल पिवळी केशरी कलरमध्ये आहेत ती, आणि कसं एकदम बघायला पण एकदम मस्त वाटतात. एकदम निसर्गाला चांगला असा, म्हणजे निसर्ग कसं एकदम प्रसन्न करून टाकतात. ते बघितल्यावरच कसं मनाला प्रसन्न वाटतं. आणि ही जंगलामध्ये होतात, यांचा काय आपण यूज करत नाही की देवाच्या वगैरे देवासाठी वगैरे. ही उगवतात आपले चांगला मस्त एक आठवडाभर 15 दिवस असतात झाडावर, त्यानंतर ती गळून पडतात. पण एक निसर्गाने कशी एक अशी चांगली अशी देणगी लाभली त्यांना, की त्या काटेरी झाडाला पण एवढी चांगल्या प्रकारची फुलं येतात. खूप भारी वाटतात बघायला. आणि फायनली आता आपण आलो आहे जवळ, आणि इकडं बघा, इकडं पण काजूची झाडं आहेत, त्यांची साफसफाई झाली. आणि आता आपण आपल्या तिकडं झालं आहे. आणि हे बघा ती कालचे चिकनकडे, हे बारीकवाले आहेत आणि जाडेवाले पण असतात. हे बारीकवाले भरपूर असतात. हे बघा काजूचं रोप कसं आहे. इकडे हे गुरं येतात, त्याच्यामुळे हा गवत कमी आहे. आणि आमच्या इथं कशी कुंपण असल्यामुळे हे बघा हे झाडे आहेत. ते लहानपणी आम्ही शाळेत असताना ते चिकनकडे असे लांब असं दोरासकट काढायचं आणि एकमेकाच्या डोक्यात शेंड्या लावायचं, नाहीतर डोक्याला शेंड्या लावायचो, नाहीतर पाठीमध्ये टाकायचो असे शेपटा. भारी वाटायचं एकदम, एक वेगळीच मजा असायची. आता आलो आहे फायनली, चला पटापट काम करूया, कारण संध्याकाळ आहे तर लगेच करूया थोडा आणि जाऊया. लवकरच संध्याकाळ होते. इकडून या पुढं, इथनं जा, नाही तर तिथनं भोगद्यातनं जायला लागेल. आम्ही वाट ठेवली नाही, त्याच्यामुळं आलो की पहिल्यांदा वाट शोधायला लागते. मी तर माझ्या आम्ही जी खुपी याच्यावरनी वाट काढलेली तिथूनच जाणार आहे. कुठे गेली ती खुपी याच्यावरनी वाट काढलेली, गेली कुठं? अरे खुपी याच्यावरनी सोडलेली वाट हीच आहे का? बघा हीच आहे वाटतं. जातो मी आता. बघा केवढ्याचा बोगदा आहे, त्याच्यातून चाललो आहे आतमध्ये. बारीक असल्यामुळे काय लगेच येतो आतमध्ये. आलो फायनली. गवत बघा, इथून आपल्याला इकडचा काढायचा आहे. इकडे तुम्ही बघू शकता, दाखवतो किती अजून बाकी आहे बघा. हा इकडं पूर्ण अजून बाकी आहे बघा, खूप सारा बाकी आहे अजून. ते काढूया पटापट आणि जाऊया. बघा आता आपला ऑलमोस्ट झाला आहे गवत काढून. इकडून सगळीकडून फक्त ह्या साईडला आहे, पण तिकडं काजू नाहीत तर आधी करत नाही तो, कारण मग लेट होईल. तेवढे काजू होते तेवढे ऑलमोस्ट झालेत. हे बघा आता हा एकत्र केलेला आहे, ते उचलल्यावर एकदा दाखवतो कसं वाटतं. एकदम स्वच्छ झालेला परिसर. हे बघा सगळं हे काढून झाल्यावर एकदा दाखवतो तुम्हाला. तर गाईच हे बघा आता आपली फायनली साफसफाई करून झाले. हे तुम्ही बघू शकता कसं वाटतंय आता आजूबाजूचा एरिया. जेव्हा आपण पहिली सुरुवात केली तर त्यावेळेला काहीच दिसत नव्हता, आणि आता बघा कसा एकदम मोकळा झाला आहे. तरी पण अजून साईडने आहे साफ करायचा, कारण संध्याकाळ झाले त्याच्यामुळे चाललो आहे आता घरी. आणि काजू पण तुम्ही बघू शकता कसे झालेत, एकदम मस्त हिरवेगार दिसत आहेत आणि उंच वगैरे पण झालेत. आणि मेन काजू लावलं की त्याची साफसफाई योग्य वेळी साफसफाई करणं पण गरजेचं आहे. कारण जर का आपण साफसफाई नाही केली तर त्याच्या बुंदामध्ये वाळू किंवा उंदीर लागण्याचे चान्सेस जास्त असतात. त्याच्यामुळे आपण योग्य टाईमला साफसफाई करायला पाहिजे. हे बघा जसं की तुम्ही बघू शकता किती, बघा इथे उंदराने बीळ ओपन केला आहे. आणि हे जर आपण जास्त वेळ ठेवलं तर अजून एकाचे दोन, दोनाचे चार असे खूप सारे उंदीर होऊ शकतात. आणि त्याच्यामुळे आपले काजू मरण्याचे चान्सेस जास्त असतात. तर हे बघा कसे वाटले काजू, कमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि जर
आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून कोकणातील नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवर बघायला मिळतील. तोपर्यंत बाय बाय. भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. टेक केअर.